सम्यक न्यूज. सम्यक न्यूज. जय भीम. सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो. पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाढदिवसावर अनाठायी खर्च न करता एक सामाजिक उपक्रम राबवण्याचं शांतिदूत प्रतिष्ठान माध्यमातून त्या ठिकाणी ठरवण्यात आलं. आणि आज महाराष्ट्रामध्ये लहान मुलींना सुरक्षिततेच्या बाबतीमध्ये येणारे संकट ओळखून आम्ही या ठिकाणी संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये टीम जाऊन त्या ठिकाणी AI व्हिडिओच्या माध्यमामधून मुलींमध्ये अवेअरनेस प्रोग्राम त्या ठिकाणी करतो. मुलींना गुड टच, बॅड टच हे प्रशिक्षित करण्यासाठी आमच्या टीम त्या ठिकाणी संपूर्ण जिल्हा परिषद शाळांमध्ये जाणार आहेत. त्याचबरोबर वृक्षारोपणाचे कार्यक्रम सुद्धा संपूर्ण जिल्हा परिषद शाळांमध्ये ते होणार आहेत. नांदेड जिल्ह्याबरोबरच हा उपक्रम आम्हाला महाराष्ट्रभर नेण्याची प्रेरणा देणारे आमचे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सुद्धा शुभेच्छा संदेश या ठिकाणी आलेला आहे. आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा माननीय चित्रताई वाघ यांनी सुद्धा या उपक्रमाचं त्या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. आणि आमचे नेते माननीय चिखलीकर साहेब यांच्या पुढाकाराने आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही हा कार्यक्रम शांतिदूत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करतो आहोत. लहान मुलींना त्या ठिकाणी स्वतःचं संरक्षण कसं करायचं, एखादी चुकीची वेळ त्यांच्यावरती आली तर तिथून पळ कसा काढायचा, मदत कशी मागायची, न लाजता समाजापुढे येऊन सांगणं कसं, आणि त्याचबरोबर त्या माझ्यासाठी ताई आहेत आणि त्यांच्यासाठी मी प्रणिता ताई. त्यामुळे ताईंसाठी ताई म्हणून आपण एक हेल्पलाईन नंबर सुद्धा काढलाय. त्या हेल्पलाईन नंबरमध्ये मुलींनी आपली कंप्लेंट दिल्यानंतर ते अत्यंत गोपनीय ठेवून त्या मुलीला मदत करण्याची भूमिका सुद्धा शांतिदूत प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे. आणि निश्चितच महाराष्ट्रामध्ये, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा उपक्रम घ्यावा लागतो ही कुठेतरी मला चुकीची बाब वाटते. पण आज काळानुरूप वैज्ञानिक प्रगती झालेली आहे, तंत्रज्ञान पुढे गेलेले आहे, मोबाईलचा चांगला आणि वाईट असे दोन्ही वापर त्या ठिकाणी होत आहे. त्यामुळे निश्चितच मुलींमध्ये अवेअरनेस यावा आणि मुलींना सक्षम करण्याच्या दृष्टीने 2री ते 11वी पर्यंतच्या मुलींसाठी आम्ही हे प्रशिक्षण शिबिर त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि त्यासाठी महिलांचा आणि मुलींचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला प्रतिसाद मिळतो. आई वडिलांशिवाय हा मुलींसाठी अयोग्य आहे आणि तुम्ही एक निर्णय बोलला तर काय म्हणून नाही, आधी असं होतं की आपले गुरु असतील, आपले आई वडील असतील, ते आपल्याला स्पर्श करतात, जवळ घेतात, शाबासकी देतात पाठीवर, तर तो आपण गुड टच समजला जायचं. पण आता आपण बघितलं असेल की 2 दिवसामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये अशा काही घटना घडलेल्या आहेत की गुरूंनीच विद्यार्थिनींना त्या ठिकाणी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. त्यामुळे आता आम्ही ह्यामध्ये बदल करून विद्यार्थिनींना हे सांगणार की फक्त आई वडील सोडले तर कुणीही आपल्या डोक्या व्यतिरिक्त कुठे हात लावू शकत नाही. कुठेही लावला तर तो बॅड आहे. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.